अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनच्या चिन्हावर क्लिक करा, जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील. नमस्कार मित्रांनो, मराठी टेक अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. IPS विश्वास नांगरे पाटील लिखित मन में है विश्वास या पुस्तकातील पुढील भाग, हायस्कूल भाग पहिला. आत्याच्या पतीची म्हणजे मामांची बदली शिराळ्याला झाली होती. ते जलसंधारण खात्यात नोकरीला होते. वडिलांनी मला त्यांच्याकडे शाळेसाठी पाठवायचे ठरवलं व तालुक्याच्या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 6वीत माझा प्रवेश झाला. शाळेत चांगली शिस्त, शिक्षणाचा दर्जा चांगला होता. आत्याचं घर लहानसं होतं, पण आत्याची शिस्त खूप मोठी. पहाटे उठून ती संसाराचा गाडा हिमतीनं चालवायची. रोज वेळेवर उठायला लागायचं. रेडिओवर त्याच वेळी भक्तिसंगीत आणि बातम्या लागलेल्या असायच्या. मलाही तिच्या शिस्तीमुळे अभ्यास करायची गोडी लागली. मी शाळेत चमकू लागलो. नळाचं पाणी भरण्याचा प्रत्येकाचा वार ठरलेला असायचा. उन्हाळ्यात तर दूर विहिरीवरून पाणी आणायला जावं लागे. माझा मोठा आत्तेभाऊ राजकुमार सांगलीला इंजिनिअरिंगला होता. त्याचे लाड थोडे अधिक व्हायचे. क्रमानुसार त्याची आखूड झालेली पॅन्ट आम्हा लहान भावंडांना मिळत असे. लांब पॅन्ट घालण्यातला आनंद वेगळाच होता. जुन्या झालेल्या अल्टर करून आखूड झालेल्या पॅन्ट लवकरच जीर्ण व्हायच्या. मग आत्या त्यांना रफू करून आणायची. पण अशा पॅन्ट घातल्यावर वेगवेगळ्या रंगाच्या धाग्याच्या रफून मात्र आमचा पार्श्वभाग उजळलेला दिसायचा. शाळेत जातेवेळी गल्लीच्या कोपऱ्यावर वेडा अब्दुल्ला उभा असायचा. अनेकदा तो नग्न अवस्थेत उभा असायचा. त्याची खूप भीती वाटायची. तो दिसला की मी सैरावैरा धावत सुटायचो व मागे न पाहता क्षणभरही न थांबता शाळेत पोहोचायचो. शाळा आगळी वेगळी होती. कोकरूडला जिल्हा परिषदेच्या शाळेत जमिनीवर पोतं टाकून बसायचो. इथे बसायला बाकडं मिळालं. वर्गात माझ्याबरोबर माझा दुसरा आत्तेभाऊ विजयी होता. विजय खोडकर, भांडखोर पण चांगला खेळाडू होता. त्यामुळे मी वर्गात नवीन असलो तरी इतर मुलांनी सुरुवातीला मला छेडण्याचा प्रयत्न केला नाही. सुमारे 10 एकराचा परिसर, शाळेची विस्तीर्ण इमारत पसरलेली होती. भलं मोठं मैदान. शेजारच्या मैदानात नुकतीच कन्याशाळा सुरू झाली होती. भल्या मोठ्या वर्गाच्या खोलीमध्ये भला मोठा फळा. शिक्षक आता शर्ट पॅन्ट मधले होते. कोकरूडच्या विचारसत्रा किंवा धोत्रातल्या गुरुजींपेक्षा ते अधिक नीटनेटके, स्वच्छ दाढी केलेले दिसत होते. कमी उंचीचे, शुभ्र सदरा विचार घातलेले दिगवडेकर सर मुख्याध्यापक होते. मितभाषी आणि स्पष्ट वक्त्या दिगवडेकर सरांचा पूर्ण शाळेवर एक हाती वचक होता. रामा जोशी सरांची मटक्यासारखं सुटलेलं पोट, वेद पाठक सरांचे घारे डोळे, देशिंकर मॅडमची अश्विनी भावेसारखी सडपातळ देहष्टी, हसबनीस सरांचा अर्ध्या बाह्यांचा सदरा, कुलकर्णी सरांची बुलगानीन दाढी आणि चड्डीतच मोतायला भाग पाडणारी लवटे सरांची वेताची फोक, अशा माझ्या काही शिक्षकांची व्यक्तिमत्व वैशिष्ट्य सांगता येतील. लायब्ररी हा प्रकार काय असतो हे मला पहिल्यांदा इथं कळलं. सुरुवातीला ग्रंथालयातून गोष्टीची 2 पुस्तकं घेतली आणि त्याचा फडशा पाडायला सुरुवात केली. शाळेच्या एका कोपऱ्यात प्रयोगशाळा होत्या. रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतून खूप दुर्गंधी यायची. प्राणीशास्त्रात बेडकांचं शरीर कापून निरीक्षण करायचं असतं. या गोष्टीनं का कुणास ठाऊक माझ्या मनात पहिल्यापासून नन्नाचं घर केलं आणि काही झालं तरी डॉक्टर व्हायचं नाही असा पक्का निर्णय त्याच वेळी घेतला होता. खरं तर ग्रामीण भागामध्ये करिअर काउन्सिलिंग हा प्रकारच नाही. डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं आणि अत्युच्च ध्येय शिक्षक किंवा पोलीस होणं म्हणजे मध्यम ध्येय आणि बँकेत शिपाई किंवा साखर कारखाना कामगार म्हणजे कनिष्ठ ध्येय, अशी करिअरची परिभाषा होती. आपापल्या वकुबाप्रमाणे प्रत्येक जण आपली उडी कुठपर्यंत जाऊ शकते हे ठरवायचं. मुलींसाठी तर 10वी 12वी झाली की लग्नाचे पडघम सुरू व्हायचे. अनेक मुलींची विवाह किशोर वयातच व्हायचे. झालीच तर एखादी मास्तरीण व्हायची, नाहीतर चूल व मूल हेच त्यांचं जीवन ध्येय असायचं. जास्त शिकलेल्या मुलींना चांगली स्थळही मिळायची नाहीत. गावाशी तुलना करता तालुक्याच्या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीमध्ये फार काही फरक दिसत नव्हता. एक गोष्ट पक्की होती की मास्तर आता कोकरूडसारख्या वर्गात धोतर बांधून टेबलावर डाराडूर झोपत नव्हते की शाळेत थेट कासरा घेऊन शेतात मळणी किंवा नांगरीसाठी जात नव्हते. इथल्या शिक्षकांचा शिकवणे हा एकमेव पेशा दिसत होता. मी शाळेत रुळू लागलो. खेळाच्या वेळी खेळ असायचा. पावसाळ्याच्या प्रारंभी शाळा सुरू झाली, त्यामुळे शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. प्रत्येक विद्यार्थ्याने एक एक झाड लावलं. त्या झाडावर प्रत्येक जण पुत्रव्रत प्रेम करायचा. रोज त्याला पाणी घालणं, त्याच्या मुळाशी माती उकरून टाकणं, त्याला काटेरी कुंपण घालणं असे नियम प्रार्थनेआधी ठरलेले असायचे. आजही मी शिराळ्याला जाता येता वेळी मी रोपण केलेल्या ताड माड वाढलेल्या लिंबाच्या झाडाचं दर्शन नित्यनेमानं घेत असतो.
झाडावरचं हे प्रेम मी आयुष्यभर अबाधित ठेवलं आहे. सध्या मराठवाड्यातल्या 178 पोलीस स्टेशनच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र पावसाळ्याच्या आधी माझ्या अखत्यारीतील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून पोलीस कॅम्पसमध्ये प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याकडून एक अशी 18,000 झाडं लावून घेतली. ती झाडं प्रत्येकाने दत्तक घ्यावीत व त्यांचे वार्षिक शेरे लिहिताना त्यांनी त्यांची जोपासना योग्य रीतीने केली की नाही हेही तपासण्याचा मी SP-ना आग्रह केला. आमच्या वर्गात गण्या जाधव, शिरप्या कांबळे, शिवजा देसले, तान्या मोहिते असे आसपासच्या खेड्यातून सायकलने किंवा ST बसने येणारे विद्यार्थी होते. त्याचबरोबर मकरंद देशपांडे, समीर माने, दिगंबर कुलकर्णी, अभिजित देशमुख अशी मध्यमवर्गीय पांढरपेशा घरातील शामळू मंडळी होती. कौस्तुभनेही नवीन प्रवेश घेतला होता. एकतर कौस्तुभ वाडेकर हे नावही उच्चभ्रू. तो खूप शुद्ध मराठी बोलायचा. शिवाय त्याचे वडील टेलिफोन खात्यात इंजिनियर. सगळे पावसाळ्यात रबरी स्लीपर किंवा प्लॅस्टिकची चप्पल घालून यायचे. कौस्तुभ मात्र काळे बूट व सॉक्स घालून येई. त्याचा युनिफॉर्मही स्वच्छ व कडक इस्त्री केलेला असे. कौस्तुभच्या शाळेत खूप नखरे असायचे. त्याला उत्तर सांगता आलं नाही तर तो भांडायचा किंवा रडायचा. खेळाच्या तासात सुद्धा रडी करायचा. एके दिवशी माझी आणि त्याची हमरीतुमरी झाली. तिचं रूपांतर मारामारीत झालं. मी त्याला गुद्दा दिला. पीटीचा क्लास होता. मी गोळाफेकीचा गोळा घेऊन त्याच्या मागे लागलो. गायकवाड सर वेळेवर आल्यानं तो बचावला. मग काय, त्यानं आकांड तांडव आकाश पातळ एक केलं. आता त्याचे आई वडील येणार, माझी काही खैर नाही म्हणून मी सटकलो. आत्याला रडून सर्व सांगितलं. तिच्याकडून बससाठी पैसे घेतले व गावी पळून गेलो. सोमवारी मी शाळेला गेलो नाही. शाळेत या गोष्टीची चर्चा झाली व मुख्याध्यापकांनी मला बोलावणं धाडलं. मी वडिलांना घेऊन शाळेत गेलो. दिगवडेकर सरांनी मला गुद्द्यांनी नाही मुद्द्यांनी भांडायचं असतं असा सल्ला दिला. दिगवडेकर सर हे शिस्तीचे भोगते होते. त्यांनी शाळेच्या परिसरात पाऊल ठेवलं की चिडूचूप शांतता पसरायची. ते आठवड्यातून एकदाच संस्कृत सुभाषितांचा क्लास घ्यायचे. भगवद्गीतेचा 12वा व 18वा अध्यायी त्यांनी आमच्याकडून घोकून घेतला होता. संस्कृत सुभाषितांनी वर्गातील ढ मुलांना प्रगाढ पंडित बनवण्याचा दिगवडेकर सरांचा भगीरथ प्रयत्न वाखाणण्यासारखा होता. खेड्यातून आलेल्या माझ्या सोबत्यांना एकतर मराठी नीटचं यायचं नाही. हिंदी व इंग्रजी तर महत् प्रयासानं पास होण्या इतपत जमलं तरी चांग भलं. संस्कृत म्हणजे शेंडी कांडी. ज्याच्या मेंदूत ज्ञान मावत नाही व शेंडीत ते साचवावं लागतं अशा उच्चभ्रू मुलांसाठी संस्कृत विषय असतो असा आम्ही सर्व खेडूत विद्यार्थ्यांचा ठाम गैरविश्वास होता. शिवाय संस्कृतचा अभ्यास ऐच्छिक होता. त्यामुळे नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे असा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. पण का कुणास ठाऊक मला हे सम्यक व दृष्टांतवादी ज्ञान जाम आवडायला लागलं होतं. दृष्टांताच्या माध्यमातून जे शहाणपण दिगवडेकर सर स्पष्ट व खड्या सुरात द्यायचे ते थेट अंतर्मनात जाऊ लागलं. सरांनी शिकवलेली 2 सुभाषितं मला अजूनही मुखोद्गत आहेत. विद्वच्च रूपत्वच नैव तुल्य कदाचन स्वदेशी पूजते राजा विद्वान सर्वत्र पूजते. राजा व विद्वान यांची तुलनाच होऊ शकत नाही. राजा फक्त स्वतःच्या राज्यातच आदरणीय असतो तर विद्वान मात्र सर्व जगात आदरणीय असतो. हे सुभाषित अजूनही माझ्या मनात घर करून आहे. त्यामुळे शिकत राहणं मी कधीही सोडलं नाही. IPS झालो त्यावेळी फक्त BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एवढीच माझी शैक्षणिक पात्रता होती. निवडीनंतर मुंबई विद्यापीठातून MA पूर्ण केलं. ट्रेनिंगच्या दरम्यान हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून पोलीस मॅनेजमेंटमध्ये मास्टरची पदव्युत्तर डिग्री घेतली. लातूरला SP असताना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातून LLBची पदवी घेतली. अँटी करप्शन ब्युरोमध्ये असताना पीस अँड कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटवर चुलालगॉर्न विद्यापीठात सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला. मुंबईत असताना पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनवर अमेरिकेतील ब्लॅक वॉटर अकॅदमीमध्ये प्रशिक्षण घेतलं. सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात LLMच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. ज्ञानाच्या कक्षा जेवढ्या विस्तृत व समृद्ध करता येतील त्या करीत राहायचं हे 7वीला असताना दिगवडेकर सरांच्या संस्कृत सुभाषिताच्या वर्गात ठरवलं होतं. जोपर्यंत हात पाय बाहू बुद्धी चालत राहील तोपर्यंत स्वतःच्या शारीरिक मानसिक व आध्यात्मिक क्षमताचा विकास करत राहायचं. म्हणूनच काही वेळा मी शरीरावर व्यायामाचा अतिरेकही करतो. मॅरेथॉन धावतो. गिटार शिकताना बोटांना रक्तबंबाळ करतो. शीर्षासन करताना रेकॉर्ड सिद्ध करायला जातेवेळी मान मोडून घेतो. उंचावरून पायाला दोर बांधून बंजी जंप करताना कमरेचा मणका दुखावून घेतो. हो, याचा त्रास होतो पण आनंद मिळतो. नवीन काही शिकल्याचा दुखायचं दुखतं काही काळ पण निसर्ग सगळं काही वेळेत दुरुस्त करत असतो.